मला असं वाटतं की माझ्या हाताचं आणि मेंदूचं कनेक्शन तुटलंय. तालच सापडलं नाही. हॅलो, वेलकम टू द न्यू एपिसोड ऑफ आज काय नवीन. न्यू म्हणजे हा दुसराच एपिसोड आहे नवीन गोष्टी करण्याचा. आज मी एक नवीन गोष्ट करायला शिकणार आहे, ती म्हणजे चॉपस्टिक्सने खायला शिकणार आहे. आणि मी माझ्या एका मित्राच्या घरी आले आणि आम्ही आज सगळ्यांनी चॉपस्टिकने खायचं ठरवलं. ॲक्च्युली ह्या सगळ्यांना जमतं, मला एकटीलाच जमत नाही. सो से हाय टू हाय मैत्रेयी, अद्वैत, स्मिथ. हॅलो. आणि आमच्या चॉपस्टिक्स सगळ्यांकडे आहेत. येस मैत्री. ओके ओके. आणि एक हाजमोला इकडे नंतर जीर्ण झालं तर सो इझी वाला. 2 करोड व्ह्यूज आहे त्याला. मास्टर इन नो टाइम. Go ahead and just pinch the chopstick somewhere around the middle, a little bit above, to where you just are pinching it with your 2 fingers. Now you'll have a hole underneath. You just slide the other stick underneath that. Now I'm pinching the top and using my other finger, my middle finger there. You go ahead. काहीतरी वेगळंच होतं माझं, त्याचं वेगळं बरोबर चाललंय. त्याच्या सरळ राहिल्या. Side and of course being raised by the other side of my thumb. So once again, काय pinch the top, slide in the bottom. या गाण्याला येत नाही. And go ahead and use that little middle finger right आमच्या there. गावात. There you go. Now you can go ahead Here and you go. Here you go. आपल्याला Here you go. आपण एक वेगळा व्हिडिओ आणखी दुसरा व्हिडिओ बघूया. हे कठीण आहे. कठीण आहे. चांगला वाला. वेगळा आहे. पुढे मी युजली ह्या बोटावरती रेस्ट करते आणि तुला ते मिडल बोटावरती रेस्ट करते. हा. सो ती सेझर मुवमेंट झाली पाहिजे जी तुला पहिल्या 2 फिंगर्सनी करायचे. सीझर मुवमेंट. ही बाई ही तुला पहिले काहीतरी. अच्छा. हॅलो. हाय. अरे तू ते हा बघ राईट हँड चॉपस्टिक्स. का लेफ्ट हँड वाल्यानी जेवायचं नाही. थांबून बॅग जातो. हे माझे असे एका ह्याच्यात राहत नाहीये. हे उलटे झाले माझे. मिरर रिफ्लेक्शन होत आहे, हे जमत नाही. त्यांनी काय केलं, ए हा हात करेक्टली सापडला ना, तो कदाचित बरोबर दाखवतो. तो दाखवताना त्यांनी काय केलं, चालू करताना त्यांनी असं चालू केलं, हे अडकवलं आणि मग ते मध्ये घाला असं. पण आम्ही उलट शिकलो, आपण आधी खालची बघायची आणि मग ऑफकोर्स. ए हा बरोबर दाखवतो. place it at the base of the thumb. Open your fingers and just rest the chopstick against the side. Close. Now for the top chopstick, not to hold it between your thumb. You feel some ती काढली का आधीची. तो 2 वेगळे मुवमेंट दाखवतोय. ही अशी पाहिजे. So you can keep your thumb completely straight. काय बोलतोय हा. If you only do the tip of your thumb. एका चॉपस्टिक ने काय झालं. त्याला 1 मिनिटाचा व्हिडिओ 6 मिनिटाचा करायचा. Just keep your thumb straight. जमलेला आहे. It's an even shape. It's easy to get. पॉपकॉर्न वगैरे But उचलतोय some बाई. pulls are really difficult when you're learning. It's better off having something that's really. मला आता वाटतंय की माझे हात खूप छोटे आहेत चॉपस्टिक साठी. ठीक आहे, आपण एक टास्क, आपला नवीन टास्क मैत्रिणीने काढला, हाजमोला उचलायचा. ओ माय गॉड. ओके, आय थिंक मला थोडंसं जमतंय हे. पण हे माझं हे सरळ राहत नाही यार, एका लेवल पॅरलल नाही राहत ते. खाच्यात तर अडकलीच पाहिजे या पहिली. त्याच्यानंतर मग एक बोट असं ठेव. आता अंगठा फ्री राहायला पाहिजे, बरोबर. अंगठा आणि हे बोट फ्री आपल्याला पकडायला. त्याच्यात पकड. घट्ट पकड, घट्ट पकड. आणि आता ती पेन्सिल सारखी मूव करून हे इझी आहे. जमलेला आहे. आता हाजमोला उचलतो. पण ह्याला ग्रीपच येत. लुई स्टीलवाला ट्राय कर. लुई चॉपस्टिक्स वाटतात मला. हा स्टीलवाला ट्राय करते. हे नाही. छोटे आहेत. तू वरती पकडून ट्राय कर ना. तू खालती पकडलेलं असं मला वाटतं. हे इथे पकडलेलं. पण तुला साधारण मीडियम याला पकडायचं असतं. मी तर ओके, आता मी अद्वैतने सांगितलं तसं पकडलंय. हे असे तर होत आहेत, पण मला त्यांना ग्रीप मिळते असं वाटत नाही. हात दुखणार आहे थोडं. अशी हे ऍक्च्युली हे वाले चॉपस्टिक आहे ना, त्याला एक शेप आहे बघ ना ह्याला इकडे.
पण तो ग्रीप कंटिन्यू साठी नाही पुढे नाही आहे आणि ही अख्खी अखंड गोलच्या गोल आहे त्यामुळे मी ऑलरेडी सटकते म्हणतात ठेव ही हार्मोला मला उचलून पडली जमेल जमेल हा मिळाली खा आता. नको मला जमलंय आय थिंक आपण जेवायला सुरुवात करूया आता नाही, साधू, आपण नाही. झाकण पण चॉपस्टिक्स जेवढं जमतं तेवढं मी करतो. ओ माय गॉड रेकॉर्डिंगच्या वेळेस चालू आहे. खूपच जेवण आहे मला आधी वाटलेलं हे एवढंसं आपल्या सगळ्यांमध्ये पण इट इज टू मच ना आणि अद्वैत काहीतरी इकडे एक एक्सपेरिमेंट करतोय ओ माय कॉफी अँड कोक असं हा मुलगा ट्राय करतोय आठवत नाही मला आता पण फर्स्ट दिलं त्यामुळे जमलेला आहे हे शिकण्याच्या नादात थंड झालं मला आता कळलं कोरियन लोक बारीक का असतात तुझ्यामुळे पण एवढं असं कष्ट करून खायचं त्यापेक्षा खाणारच नाही माणूस इव्हेंच्युअली म्हणतात जाऊ दे. तर खाली पडणार जमलेला आहे कमान स्मिथ. ओ कसलंच जमतंय या लोकांना मी इकडे बघा ठीक आहे असं एकदम सोफिस्टिकेटेड वाटतं ना चॉपस्टिकने खायला यायला लागल्यावर काही तुम्ही पण शिका आहे खूप महत्त्वाचं हे एक लाईफ स्किल आहे असं मला वाटतं साईडने गेले तर आहेत आतमध्ये तर बाहेर कसे ते काम कर. हा हा उचल जमले उचल जमले 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 खा 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 खा. पूर्ण तरी आधी फर्स्ट बाईट ऑफ जमलं थोडं अवघड आहे अवघड नाही खूपच अवघड आहे. तिला पहिल्यांदा जेव्हा खाल्लं होतं ना मला इथपासून असा दुसऱ्या दिवशी असा अख्खा हात दुखत होता कारण युजली आपण जेवताना सगळी बोटं वापरतो तर त्यात मला स्पेसिफिकली पहिल्या 2 बोटांवरती जास्त स्ट्रेस येतो तर त्या दिवशी समजा असा हात दुखायला लागला होता. मला असं वाटतं की मला हाताचं आणि मेंदूचं कनेक्शन तुटलंय म्हणजे मला हे लोक सांगतायत की असं ठेव आणि हा मेंदू ते बोटांपर्यंत पोहोचवूच शकत नाही असं वाटतंय मला पण ठीक आहे म्हणजे प्रोग्रेस वाईट नाही माझी गुड जॉब फॉर फर्स्ट टाइम. आपण एक काजू पण खाऊया चॉपस्टिक आहे कळलं मी तुला का चूज केलंय कारण तुला एवढी सगळी माहिती याच्याबद्दल. सो तू जर कोणाला कोरियन फूड सर्व करत असेल तर त्यांच्याकडे युजली भात वेगळा देतात आणि अशा सगळ्या साईड डिशेस वेगळ्या देतात. भात जर आता हे समजा हा भात आहे तर त्याच्यात कधी अशा चॉपस्टिक्स घालून द्यायचे दॅट मीन्स दॅट यू हेट दिस फूड. मग कशा द्यायचं हातात द्यायच्या चॉपस्टिक्स वेगळ्या आणि किंवा युजली त्यांच्याकडे साईड टेबलवरती त्या ठेवलेल्या असतात किंवा ठेवायच्या असतात म्हणजे पण कधी भाताच्या बॉक्सला मारून नाही द्यायच्या. हे घे स्मिथ. चॉपस्टिक्स मध्ये 3 प्रकार असतात काय हे तर जॅपनीज लोक वेगळ्या पद्धतीचं वापरतात कोरियन वेगळ्या पद्धतीचे वापरतात आणि चायनाचे वेगळ्या पद्धतीचे. चायनाचे जास्त लांब असतात ओके कारण त्यांच्याकडे युजली असे मोठ्या टेबलावरती हा मावेला कारण त्यांच्याकडे युजली मोठ्या टेबलावर जेवायला बसतात सो मध्ये जी काही साईड डिश असते ती लांब असू शकते फॉर यू टू रीच. आय एम नॉट शुअर जॅपनीज आणि कोरियन मध्ये काय फरक आहे पण मी असं ऐकलं होतं की जॅपनीज स्क्वेअर असतात आणि कोरियन चॉपस्टिक्स ह्या सर्कल असतात म्हणजे सर्क्युलर असतात सिलेंड्रिकल जी ही आहे अशी सॉर्ट ऑफ. ओके आणि स्क्वेअर हे थोडंसं शेप म्हणजे स्क्वेअर नाहीये बट सुरुवातीचा शेप स्क्वेअर आहे आणि तिकडे एंडला पण ते स्क्वेअरच असतात त्यामुळे तुला ग्रिप चांगली इझी. हा नाही आपल्याकडे सगळ्या मिक्स माल आहे आपण त्या दादरवरून उचलून आणलेले आहेत बाई. फिनिश जॅपनीज सारखं वाटतं. डम्पलिंग डम्पलिंग उचल. नाही डम्पलिंग अवघड आहे जरा. बरोबर
ग्रीपच नाही होत आहे. हा ओके ठीक आहे, उचलू शकले मी. सो मला रिअलाइज झालं की लहान वस्तू उचलणं जास्त सोपं आहे, मोठ्या वस्तू उचलणं अवघड आहे. कारण लहान वस्तूला तुला तेवढी ताकद नाही लागत. आई शपथ काय फालतूगिरी आहे. म्हणजे ऑलरेडी आयुष्य काही कमी अवघड आहे का त्याच्यात तुम्ही काट्यांनी कसले खाताय. म्हणजे प्लीज काट्यांनी खाताय असं म्हणाली ती. मैत्रीकडे खूप माहिती आपल्याला देण्यासारखी. माझ्याकडे माहिती याचंच नाही, पण कोरियामध्ये ते लोक अशी जर काही साईड डिश असेल तर आता समजा मी हे पनीर घेतलंय तर ते त्या नूडल्स मध्ये मिक्स करून त्याचा एक दणदणीत घास बनवून असं खाली खातात. एक मिनिट, ये पनीर बहुत बड़ा है. कमॉन दणदणीत घास तर बनला नाही पण कशात घालशील ना. ओढून गेली सगळी गोष्ट. तू खा, मला सांग मम्मी खाते. कसलंच मी प्रो झाले गॉड. मी हे बघ असं धरून उभे एवढे. ओ माय गॉड. आता खा, काय बोलू नका. कोरियामध्ये ना ते लोक दॅट वॉज इट. मी व्हिडिओच्या शेवटापर्यंत चॉपस्टिक्स वापरायला शिकले आणि बऱ्यापैकी खाऊन झालंय माझं चॉपस्टिक्सने सगळं. तर थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. ट्राय करा, जमतंय की नाही ते मला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके बाय.